राळेगावमध्ये ज्या पद्धतीनं मुली बेपत्ता झाल्या आणि त्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्या ऑडिओ क्लिपमधील संशयित आरोपी मजर कुरेशी यांच्या घरावर रात्री अज्ञात जमावाने दगडफेक केली। त्या दगडफेकीत संपूर्ण घराच्या काचा ज्या आहेत त्या संपूर्ण फुटलेल्या आहे। घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र पोलिसांनी वेळीच जमावाला पांगवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणली। माझ्यासोबत संशयित आरोपी मजर कुरेशी यांचे वडील आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक बातचीत करणार आहोत। काका, काय सांगाल तुम्ही की तुमच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे? नेमकं रात्री कोणी दगडफेक केली, किती वाजता झाली, काय सांगाल? 6-6:30 वाजता झालेली असत, पण कोण होते ते मला माहीत नाही, कारण की घरी कोणीच नव्हतं. तुमच्या मुलांवर असा आरोप ठेवण्यात आलेला आहे की मुली त्यांनी बेपत्ता केल्या आहेत, लव जिहाद वगैरे आणि धर्मांतर केल्याचा आरोप करून केलेला आहे। नाही, हे शक्य नाही. तुमच्या गावामध्ये याआधी हिंदू मुस्लिम असा वाद झाला होता? कधीच नाही झाला. आणि आमच्या गावातले तसे लोक कोणीच नाही आहे. अजूनही सांगतो की आमच्या गावात असं कधी वातावरण झालेलं नाही. हिंदू मुस्लिम म्हणून असं कधीच काही झालं नाही आणि समोरही होणार नाही. असे लोक आहेच नाही आमच्या इकडे. नक्कीच आपण बघतोय की संशयित आरोपी जे आहे मजर कुरेशी यांच्या वडिलांचं म्हणणं आहे की आमच्या गावातनी याआधी असा हिंदू मुस्लिम असा प्रकार कुठेही झालेला नाही, मात्र पहिल्यांदाच झालेला असं का होतं हे आम्हाला समजत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र सध्या या प्रकरणातील संशयित आरोपी जे आहे मजर कुरेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चौकशीसाठी पोलीस तपास करत आहेत। मात्र आज राळेगाव बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनाकडून देण्यात आली।